पिकअप खरेदी विक्री करणारा वणी येथील दलाल मानसी अपार्टमेंटमध्ये राहणारा संदीप शिंदे याच्यावर एका आदिवासी युवकाच्या पिकअप गाडीची परस्पर विक्री करत 90,000 रुपयांच्या फसवणुकीची तक्रार वणी पोलीस ठाण्यामध्ये लेखी स्वरूपात देण्यात आली आहे। संदीप शिंदे आणि संगमनेर येथील रहिवासी असलेला आदिवासी युवक अमोल खांडवी याला मी पिकअप खरेदी विक्री करतो, तुला तुझी गाडी विकून देण्यास सहकार्य करतो असं सांगत मला या व्यवहारामध्ये कमिशन द्यावं लागेल असं सांगून अमोल खांडवी यांची पिकअप MH41 G1363 हिची परस्पर विक्री केल्याचं समजल्यानंतर त्याने संदीप शिंदे याच्याशी वणी येथे त्याने दाखवलेल्या राईस मिल येथील कार्यालयात जाऊन वेळोवेळी भेट घेत राहिलेल्या रकमेबाबत विचारणा केली। मात्र संदीप शिंदे यांनी नेहमीच उडवाउडीची उत्तरं दिली आणि त्याने त्याचा मोबाईल नंबरही बंद ठेवला। संदीप शिंदे यांनी आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यानंतर अमोल खांडवी यांनी वणी पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे। हॅलो, हां बोला ना. कुठं आहे संदीप भाऊ? व्हिडिओ क्वेश्चन रे, कोण बोलतंय? अमोल खांडवे बोलते. नंबर सेव्ह करून घ्या आता तुम्ही. हां 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 तू कोणाकडून घेतला नंबर? भेटला काकांकडे. हां 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 बरं बरं बोल ना भाऊ. अरे काय करायचं, कधी करायचं? वर्ष झालं ना संदीप. नाही बाबा माझं काय नाही ना, माझं काम नाही झालं अजून. झालं का मी तुझं सगळ्यात पहिले मोकळा करून देईल. बेफिकर राहायचं असं. तुझ्यापेक्षा मला लई काळजी भाऊ. आता तू मला सांग, तू फोनही करत नाही, तू म्हणतो घरी पण नाही यायचं. मला एक सांग अमोल, तू एक सांग, आपल्या एकदम घरगुती संबंध होते म्हणून आपण त्या पुरुषावर तो व्यवहार केला. त्याची गोष्ट काय माहिती का अमोल? मेन गोष्ट माझ्या हातात राहिली ना, बरोबर आहे का नाही? माझ्या हातात काही का असं ना भाऊ, दिसलं का काहीतरी चालू झालंय आपलं नाही का, तर सांगते अमोल नाही माझ्याकडे समजा एवढे, माझ्याकडे 20 तरी आले का 50 तरी आले घेऊन जाय. एक विषय पण मला संदीप, तुम्हाला आता वर्ष होताला झाला का नाही वर्ष? तुम्हाला सांग या गोष्टीमध्ये आता. हा तुम्हाला आता झालं ते. हा झालं म्हणजे बघ संदीप, तुम्हाला थोडं करून मला पेमेंट दिलं. 70,000 दिले, बाकीच्या 90 बाकी राहिले. हा मी तुझ्या भरोश्यावर गाडीची NOC पण दिलं, सगळं दिलं. हा बरोबर. मग तुम्ही पहिले बनवले आपण तसे तिथेच समोर देऊन टाकले नाही का? तुझ्या समोरचा व्यवहार होता, त्याच्यात काय आपली काही हे नाही का गद्दारी? फक्त विषय काय पेमेंट ते करतो मी तुला क्लिअर, काही विषय नाही. आता समोरच्या पार्टीची मी कॉन्टॅक्ट केला, गाडी आहे सगळं आहे, ते ऑनलाईन माझ्याच नावावरती पासिंग झाली, काहीच नाही. हा समोरच्या पार्टी डायरेक्ट बोलते की संदीपने पूर्णपणे पेमेंट उचलून घेतलं म्हणे आमच्याकडनं. आमचं काय घेतलेलं आहे ना त्याच्याकडून. मग तू त्याच्याकडनं पूर्णपणे जे पेमेंट होतं ते सगळं तुम्ही घेतलंय काय? 2-3 व्यवहार आहेत अमोल, यांना पेमेंट निघून गेलं. थोडं समजून घे काही गोष्टी. पण मग अरे आता माझी अडचण किती झालं संदीप? अरे मी कंपनीत का मला तर रोजाने माहिती का 500 रुपये रोजाने. अरे तुला खरं बोलू का बाबा, तिथे वेळ माझ्यावर सुद्धा आहे, पण मी कसं तरी काही गोष्टी अटेंड करून राहिलो का बरं ते मला नाही जमणार त्याचं कारण. तुला एक बोलू का मोकळं, कारण कसं आहे पाहिजे तुला देणेदारी तुझ्या आकडे कमी आहे, बरोबर आहे का नाही? माझ्या आकडेचा विषय थोडासा मोठमोठा आहे, त्याच्यामुळे ते ताळमेळ नाही बसत आहे. लक्षात आलं का? असं नाही तर आपल्याला काही गोष्टीची लाज नाही आहे. कळलं का मग तुला? हाय ते एकदम म्हणजे प्रेमाने मोकळं सांगतो मी तुला. पण मी काय म्हणतो संदीप, तू माझे पैसे उचलून घेतले तेव्हा तर ते फिरवले असते ते इतके बंधन झाले नसते ना. हे बघ 5,000 गाडी घेताना सांगितलं असतं ना का बाबा संदीप 1 रुपयाला थांबणार नाही, तर मग ती गोष्ट वेगळी झाली असती. मी सोडून आधी बोलला असता तर जागावर सगळं क्लिअर करावं लागेल. मी तुला सांगितलं असतं भाऊ 8 दिवस थांबून घ्या, आपण 8 दिवस व्यवहार लेट करू नाही का? अरे 8 दिवस करता संदीप आता वर्ष झालं संदीप भाऊ त्या गोष्टीला. झालं ते झालंय, जाऊ ते विषय सोडून नाही का करतो मी थोडं करून काहीतरी. थोडं नाही तू आता कशी थोडं सांग तुम्हाला. बरं तुझा नंबर लागत नाही, फोन नाही, तू म्हणतो घरी. तो नंबर बंद झाला, मी तुझा नंबर 3-4 दिवसापासून शोधत होतो, नाही भेटला तर आता काय करू सांग बरं. नंबर म्हणजे मग संदीपकडनं नाही घ्यायचा, कोणाकडनं नाही घ्यायचा, एवढे मित्र आहेत. पण पुढे गेला असं माझा नंबर सगळ्यांकडे भेटला असं तुला. हा नाही पण मग त्या लोकांची भेट नाही झाली, अशी गोष्ट झाली. तर मग तुला घर माहिती आहे माझं, सगळं माहिती आहे. कोणाकडून घेतला होता काय काका भेटतात त्यांच्याकडनं घेतला, नंतर त्याचे मित्र भेटतात त्यांच्याकडनं घेतला. कोणाकडनं? काका होते रे आपले जे पप्पा. हा असं सांग ना. हा कुठे भेटले ते? काय बस दिलीप भाऊकडं. तुझ्या असा ॲड्रेस सांगितला परत डोकं टाकावं. सकाळ जाऊन बसले, नेमकी मी तिकडे बसलो होतो. बरं ठीक आहे. काय चाललंय बरं माझं सगळं काही नाही बाबा, आता काम धंदे करायचे, दुसरं काय चालणार आहे आता. कंपनी जसं मागे मोठे तर श्रावण चालू झाला आहे, सगळे कंपनीत माझे हप्ते बाउन्स झाले, माझ्या नावाचं वॉरंट लेटर निघाले, अजून ते सगळं निघायचं आहे मला. करतो. कधीपर्यंत करते? अमोल हॅलो
मोकळं बोलतो मी तुला. आता या बाई आज आहे 7 तारीख बरोबर आहे का नाही? या महिना अखेरच्या आत आपण थोडं करू आवरून घेऊ. नाही रे नाही इलाज नाही अमोल, काहीच इलाज नाही. मी तुला सांगतो कारण माझी पोझिशन अशी का काही गोष्टीला इलाजच नाही बरोबर आहे का नाही? तुला कोणी काही सांगेल याच्याकडे पैसे आले गेले काहीच पेट्रोलला मागे आहे ते मोकळं तुला सांगतो बरोबर आहे का नाही? पेट्रोलला मागे म्हणजे असं कसं आता वर्षापासून तू पेट्रोललाच महाग पडलाय का सगळं मला मोकळं 1 तास बरोबर का? मी तुला काय सांगतोय हाय ते मी तुला क्लिअर कट सांगतोय. चुकीचं माझं काहीच नाही याच्यात. मी तुझ्याशी खरं पण बोलतोय प्रामाणिकपणे पण बोलतोय. लक्षात आलं का? तुला कोणी बोट लावून देत असेल तर तू विषय बाजूला ठेव. आणि असं काही नाही आपली जुनी मैत्री आठवतो. हा मी तुला महिना अरे जुनी मैत्री आहे म्हणून शांत बसलोय मी आतापर्यंत. दुसरा एखादा असं ना घरात घुसून कानपट्या फोडून मी पैसे काढले असते संदीप. तो विषय नाही, मैत्रीमुळे शांत बसू ना. मी तुझ्या आई म्हणतो मी तुझ्या मम्मीला आजपर्यंत मम्मी हाक मारली का कधी सांग. मी तुला एक लक्षात घे, दुसरं कोणी असं मी एवढं ऐकून घेतलं ना मी तुला या महिना अखेरच्या आत मोकळं करतो. फिक्स अँड फायनल सांगतो. मी तिकडे काही करू फाशी घेऊ. लक्षात आलं का? फाशी घेऊ. नाही विषय असा होता की मी समोरच्या पार्टीचा मला कॉल आला. मी त्या तिकडनं गाडीचं लोकेशन काढलं. म्हटलं आता गाडी मी ऑनलाईन चेक केली माझ्यावर. म्हटलं मी ओढून घेऊन येईल. पण आता मला जर कसे डायरेक्ट लोक बोलले की संदीपने आमच्याकडनं गाडीचं पूर्ण पेमेंट आम्ही त्याला देऊन टाकलेलं आहे. मग तू माझं क्लिअर झालं त्याचा आपला काही रोल राहील नाही. मी काय म्हणतोय भाऊ तो विषय सोड रे भाऊ. फक्त मी आहे तेवढं मी तुला सांगितलं यार. या आधी शब्द 10 टेन्शन एक म्हणजे कामाची लिंक लागायचा टाइम तुझं ते प्रॉब्लेम करायचा टाइम एक तो माझा प्रश्न आहे संदीप भाऊ. तो माझा प्रश्न नाही संदीप भाऊ, तो तुमचा प्रश्न आहे. तुमच्या कामाची लिंक. आता मी वर्षभर थांबलो का नाही थांबलो सांग बरं. इतके दिवस थांबलो. थांबलं तर ते तुझं मला जर आधीच सांगितलं असतं जागावर तर मी कशाला त्या पांढऱ्यात पडलो असतो. मी तुला काय सांगू राहिलो या महिना अखेरच्या तुला मोकळं करून देईल. तुझ्या माझ्यातही वाद नाही, तू माझ्या तुझ्यातही नाही. बोल पुढं. हां आणि ते बी असं का डायरेक्ट शेवटच्या तारखेपर्यंत तुला थांबायचं असं काहीच नाही. त्याच्यात टप्प्यात तुला पेमेंट देऊन टाकेल. विषय क्लोज. काय बोलू आता तुला त्याच्यानंतर एक संबंध चांगले चालेल. तुला म्हणा बघ आपले संबंध चांगले आहे, मैत्रीचे संबंध आहे म्हणून लोकांचं ऐकून बोटं लावायची कामं करू नको. बाकीचा काहीच विषय नाही का असं. हां बाकीचा नाही काही विषय. बरं मला आता दोघांमध्ये राहील. हां तू व्यवहार तुझा माझा तू आपण कायला बरोबर का नाही? मी जाताना सुद्धा मी दोघांना समोर बोललो बरोबर का नाही? त्याच्या संबंध नाही हे काही नाही बरोबर का नाही? भले एखादा माझा मित्र असो कोणी असो त्याचा काही संबंध नाही. ओनली वन तिघ कळलं? बरं ठीक आहे. तू पैशांची व्यवस्था कर, काहीतरी कर, लोकेशन लाव मला. ठीक आहे तुला हां या महिन्या अखेरच्या तुला मोकळं. हां नाही तर कसं काय. हां ना उगाच अमर सतीश कांडवे मी एका वनीमध्ये एजंट आहे संदीप रंगनाथ शिंदे म्हणून. त्याच्याकडं मी माझी पिकअप त्याला दिली होती चालवायपुरता. नंतर ती गाडी नाही का परस्पर त्यांनी विकली माझी गाडी. त्यांनी मला तो काय बोलला की मी गाडी विकून त्याला मी बोललो होतो की म्हटलं माझ्या गाडीचं म्हटलं जे काय आहे म्हटलं मला गाडी विकायची आहे. त्यानंतर तो मला काय बोलला होता की गाडीचं जे काय कमिशन आहे मी ते काढून घेईल. त्यानंतर तो मला बोलला होता की जेवढं कमिशन मला निघून जेवढं गाडीचं व्यवहार ठरेल तेवढं मी तुला देईल. मग शेवट त्यांनी मला सांगितलं की तुझी गाडीची जी व्हॅल्युएशन आहे त्याप्रमाणे तुझी गाडी 1,61,000पर्यंत जाईल. तर त्यांनी मला आत्तापर्यंत फक्त तोडके करून पैसे 10,000 5,000 असून त्यांनी 7,000 रुपये मला दिले. अजून मला त्याच्याकडनं 90,000 रुपये घेणं बाकी आहे. आणि त्या गोष्टीला झालं जवळ आता वर्ष होत आला त्या गोष्टीला. पण त्यांना जेव्हा मी आता कॉल केला त्याला घरी गेलो आणि नंतर मला कळलं असं की त्यांनी ती गाडी परस्पर विकली. आणि मला हे पण कळलं की त्यांचे अजून पण काहीतरी फायनान्स कंपनीकडनं का कोणत्याही शेतकऱ्याकडनं असे पैशांचे उरवलेल्यांच्या व्यवहार त्यांचे बाकी आहेत. मग त्यानंतर मी वणी पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार आता मी नोंदवली आहे. आणि ज्यावेळेस मला समजलं की संदीप शिंदे हा एक प्रकारचा म्हणजे एखादा लबाड माणूस आहे असं मला वाटलं. त्यानंतर मी थोडीशी फार त्याची चौकशी केली. त्यानंतर मला असं समजलं की या माणसाने की बाहेर शेतकरी होतकर वर्ग किंवा असे आदिवासी समाज बांधव यांना लय लोकांना त्यांनी असं फसवलेलं आहे. आणि त्यांनी मला त्याची रक्कम त्यांनी मला 17,000 दिली. अजून मला 9,000 त्याच्याकडनं घेणं बाकी आहेत. आणि त्यांनी आता प्रत्येकाकडनं रक्कम उचललेली आहे. आणि ज्यावेळेस मी बघितलं की मी त्याच्याकडं म्हटलं जेव्हा मी म्हटलं अरे भाऊ माझी पिकअप कुठे तू कामाला लावली म्हटलं पिकअप तू रोजाने. त्यावेळेस तो मला काय बोलला की ते पिकअप म्हटलं मी परस्पर विकून टाकले. तो असं मला बोलला पण होता. मग त्याचं म्हटलं पेमेंट तुम्ही काय केलं तर त्याने ती माझी पिकअप त्यांनी परस्पर विकून टाकली. आणि त्या लोकांकडनं त्यांनी पूर्णपणे त्याचं जे पेमेंट आहे गाडीचं माझी विकून गाडी त्यांनी पूर्णपणे पेमेंट घेतलं. आणि माझ्या हातावरून त्यांनी 1 रुपया पण दिला नाही त्या गोष्टीचा. संदीप शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये विविध फायनान्स कंपन्यांची खोटी कागदपत्रे घेऊन फसवणूक केल्यामुळे अनेक प्रकार उघड झाले असून त्याच्यावर चांदवड न्यायालयाने समन्स जारी केलेत. वणी पोलिसांनी जनतेला आणि विविध फायनान्स कंपन्यांना
अशा प्रकारची फसवणूक झाली असल्यास वणी पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन केले. सदरील प्रकरणाचा अधिक तपास वणी पोलीस करत असून आदिवासी बांधवांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या संदीप शिंदे याची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिंडोरी तालुक्यातील आदिवासी समाजातील विविध सामाजिक संघटनांतून करण्यात येते. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक.